सिद्धेश्वर वुमन्स पॉलिटेक्निक इथे वृक्षारोपणाचा उपक्रम घेण्यात आला। प्राचार्य गजानन धरणे यांच्या हस्ते याचा शुभारंभ करण्यात आला। बुधवारी पार पडलेल्या कार्यक्रमात कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या वतीनं श्री सिद्धेश्वर वुमन्स पॉलिटेक्निक इथं वृक्षारोपण करण्यात आलं। प्राचार्य गजानन धरणे, सुनील इसड, सुतार, पोवाडे, देशपांडे, श्रीमल, प्रतीक लोमटे, दीपक धनवे, रोमिता माने, पूनम धोत्रे आदींची यावेळी उपस्थिती होती। प्राचार्य गजानन धरणे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून उपक्रमाची सुरुवात करण्यात आली। कॉलेज परिसरात त्यावेळी वृक्षारोपण करण्यात आलं। या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करताना प्राचार्य गजानन धरणे यांनी वृक्ष लागवड ही काळाची गरज असल्याचं म्हटलं। झाडं वनचर याशिवाय आपण जगू शकत नाहीये। जर आता आपल्याला ग्लोबल वॉर्मिंगचा धोका टाळायचा असेल तर झाडं लावण्याशिवाय पर्याय नाहीये। जगभरातल्या पर डोई जे केवळ आपल्याकडे 28 वृक्ष आहेत ते किमान 100 वृक्ष झाली पाहिजेत, तरच इथलं टेम्परेचर हे समतोल राहील आणि माणूस हा स्वस्थपणे राहू शकेल। त्यामुळे या युवकांच्या या मोहिमेला माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा देतो आणि हे सगळे वृक्ष जोपासले जातील याची ग्वाही या निमित्ताने देतो। ॲक्च्युली जो गव्हर्नमेंटचा उपक्रम आहे प्लांटेशन, त्यांनी एक 4 लाख कोटी झाडे लावण्याचा त्यांचा मानस आहे। त्यामध्ये आपण काहीतरी आपलं सहकार्य किंवा थोडासा तरी आपला वाटा असावा, त्या उद्देशाने आम्ही इथलं जे कॉलेजेस आहेत, सिद्धेश्वर महिला पॉलिटेक्निक कॉलेज महिला, तिथले जे प्राचार्य सर आहेत धरणे सर यांनी आम्हाला याबाबतीत ऑपरेशन केलं। त्यांनी आम्हाला परमिशन दिली आणि आमचा जो मनसुबा आहे की 1000 झाडं आम्ही प्लांट करणार आहे, त्याच्यापैकी 200 झाडं इथे या आमच्या या ग्राउंडमध्ये सरांनी जिथे आम्हाला परमिशन दिलेली आहे तिथे आम्ही कमीत कमी 100 झाडे तरी आम्ही इथे प्लांट करू।